राज्यातील बांधकाम कामगारांना राज्य सरकारकडून गृहोपयोगी अशी किट दिली जाते आणि ते किट नेण्यासाठी जर आपण पाहिलं तर अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली आहे। अमरावती जवळच्या बडनेरा शहरानजीक असलेल्या दाभापौर या गावामध्ये सध्या मी आहे आणि या ठिकाणी आपण दृश्यांमध्ये बघू शकतो सकाळी 4 वाजतापासून भांडे नेण्यासाठी जर पाहिलं तर आपण नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गर्दी केलेली आहे। अमरावती जिल्ह्यातल्या 14ही तालुक्यातील लोक जे आहेत ते एकाच ठिकाणाहून त्यांना या संपूर्ण साहित्याचं किटचं वाटप होतं, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गर्दी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो मागे मोठ्या प्रमाणावर जी आहे ती गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। महिला देखील मोठ्या प्रमाणावर सणासुदीच्या दिवसात ग्रामीण भागामधून आलेल्या आहेत। जवळपास अमरावती जिल्ह्यामध्ये 14 तालुके आहे आणि 14 तालुक्यामधूनही या ठिकाणी जे आहे ते साहित्य नेण्यासाठी नागरिकांची कामगारांची या ठिकाणी आपल्याला धावपळ पाहायला मिळते। महिलांची देखील गर्दी या ठिकाणी आहेत। काही लोकांचं असं म्हणणं पडलं की प्रत्येक तालुक्यावर जर अशा पद्धतीने वाटपाचे केंद्र सुरू केले तर या ठिकाणी गर्दी होणार नाही आणि वेळेत देखील जी संपूर्ण किट आहे ती मिळणार, सोबतच येण्या जाण्याचा जो काही खर्च आहे तो वाचेल असं जे आहे ते नागरिकांनी सांगितलं। आपण दृश्यांमध्ये या ठिकाणी बघू शकतो याच गोडाऊन मधनं जे आहे ते किटचं वाटप केलं जात आहे। बघू शकतो आपण दृश्यांमध्ये अशा पद्धतीनं भांड्याची किट दिली जाते, जी स्वयंपाकगृहामध्ये अत्यंत महत्त्वाची जी भांड्याची किट आहे ती किट या ठिकाणाहून जी आहे ती वाटली जाते आणि ती किट नेण्यासाठी आपण बघू शकतो या ठिकाणी गर्दी मोठ्या प्रमाणावर झालेली आहे। अनेकदा गोंधळ देखील संपूर्ण या भागामध्ये जो आहे तो उडत असल्याचं पाहायला मिळते। काही नागरिक आपल्या सोबत आहेत। दादा, केव्हापासून तुम्ही या ठिकाणी आले? मी सकाळी 6 वाजता आलो इथे। 6 वाजतापासून इथे उभे होता। अजून नंबर लागला नाही लागतच आहे। काय अडचण येत आहे, काय म्हणणं आहे तुमचं? आतापर्यंत लाईन नव्हती इथे 9:30 पर्यंत। उभं राहण्याची व्यवस्था नाही आणि ही जी योजना आहे ही प्रत्येक तालुक्यासाठी राबवायला पाहिजे। प्रत्येक सेंटर प्रत्येक तालुक्यात 14 तालुक्याचे पूर्ण जिल्ह्याच्या ठिकाणी लोक गोळा झालेले आहेत आणि ते गोळा लोक झालेले लहान मुलं आहेत, कोणाला काही काम आहे, शेतीचे काम आहे। त्याचनंतर एवढंच नाही, ही जर योजना जर राबवायची असेल शासनाला ती प्रत्येक तालुक्याला सेंटर मिळायला पाहिजे। प्रत्येक व्यक्ती ग्रामीण भागातला शहरी भागातला तो त्या आपापल्या तालुक्याला जाणार। कुठून आले तुम्ही? दर्यापूरवर। येण्या जाण्याचा खर्च किती? येण्या जाण्याचा गाडीचं भाडं 2000 रुपये गेलं, अजून मिळालं नाही तर येऊन कमीत कमी 3 ते 4 घंटे झालेले आहेत। काय व्यवस्था आहे का इकडे? पाण्याची व्यवस्था नाही, राहण्याची व्यवस्था नाही, लेडीजला बाथरूम नाही, पिण्याच्या पाण्याची नाही आणि जेंट्सला तर बिलकुलच सोय नाही। नागरिक आपल्या सोबत आहे। काय अडचण येत आहे तुम्हाला एक किट नेण्यासाठी? कोणत्याच प्रकारचं पाणी नाही इथं, कोण चहा नाही, कोणतेच संडास बाथरूमची व्यवस्था नाही। सर्व लोक रात्री 2-2 वाजता इथं लोक बसले आहेत, पण काहीच नाही वाहन नाही। लोक ऑटोनं 200-200, 300 रुपये करून अमरावतीहून, म्हणजे आम्ही अंजनगाव तालुक्याहून आलो, सगळ्या जिल्ह्यातले लोक इथं आले, पण यानं हे तालुक्याच्या ठिकाणी यानं ठेवायला पाहिजे, कारण की या लोकांच्या कामगारांचा त्रास वाचणार आहे। नाही पैशाने चालले लोक, त्रास आहे दिवस रात्री। आम्ही 2 वाजतापासून इथं लोक आलेले आहोत। अजून नंबर लागला? अजून नंबर लागला नाही, कधी लागेल संपत नाही। आता सांगत आहेत की म्हणजे पेट्या संपल्या म्हणते, पेट्या संपल्यानंतर ट्रक येते 2 वाजता, 2 घंटे आले सांगू आले, पण कोणत्याच लाईन नाही, जनरेटर नाही। पहिले तर 3 घंटे बंदच होतं, लाईन नाही, जनरेटर नाही, कोणतीच व्यवस्था नाही। लहान पोरं आहेत, डिलिव्हरी बाय, खूप मोठी इथं त्रास आहे। महिला आपल्या सोबत आहे ज्यांनी किट आणलेली आहे, त्यांच्याशी आपण बोलू। ताई, किती वाजता आले होते तुम्ही किट न्यायला? मी 4 वाजता आली। सकाळी 4 वाजता? सकाळी 4 वाजता। कोण्या गावावरून आले तुम्ही? वाठोडा खुर्द। आपण बघू शकतो वाठोडा खुर्दवरून आलेले सकाळी 4 वाजता आले असं त्यांनी सांगितलं ना। आता जवळपास 11 वाजले, आता त्यांचा नंबर कसा तरी या ठिकाणी नंबर लागलेला आहे। पूर्ण कुटुंबातले अनेक लोक या ठिकाणी येत आहेत, दूरवरून इथं या ठिकाणी यावं लागतं। महिलांना मोठ्या प्रमाणावर त्रास होतो। आपण बघू शकतो छोट्या छोट्या लेकरांना, मुलाबाळांना घेऊन या ठिकाणी लोक आलेले आहेत। कोण्या गावावरून आले तुम्ही? मी वरुड बघाजून आलेलो आहे। किती वाजता आले सकाळी? मी 3 वाजता निघालो घरून। अजून नंबर लागला नाही? नंबर लागला माझा, आता अजून एक जण लागायचा आहे। किती तास थांबावं लागलं इकडे? इथं लागलं आता 10 वाजले, आता म्हणजे 4-5 घंटे झाले। आता बघू शकतो 5 तास झाले असे छोट्या छोट्या मुलांना घेऊन या ठिकाणी जे आहे ते कामगार किट नेण्यासाठी आलेले आहेत। महिला देखील मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आलेल्या आहेत। सध्या दिवाळीचा सण आहे, भाऊबीज, आणि असं असताना तालुक्याच्या ठिकाणी अशी व्यवस्था करायला पाहिजे होती, परंतु तालुक्याच्या ठिकाणी कुठलीच व्यवस्था नाही, थेट जिल्ह्यावर यावं लागतं। त्यामुळे अशा पद्धतीनं जी आहे ती गर्दी आपल्याला पाहायला मिळते। आपण बघू शकतो दृश्यांमध्ये महिला आहेत, घरउपयोगी साहित्य मिळतं ते नेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। किती वाजता आल्या ताई या ठिकाणी? काय परिस्थिती आहे? किती वाजता आल्या सकाळी? आम्ही 4-4:30 वाजता। सकाळी 6 वाजता आलेला आहे आम्ही। आपण बघू
शकतो सकाळी 6 वाजतापासून या ठिकाणी जे आहेत त्या महिला आल्याचं बोलल्या जात आहे, परंतु अजूनही नंबर लागला नाही. ऊन सध्या सुरू आहे आणि अशा रगरगत्या उन्हामध्ये या ठिकाणी आपण बघू शकतो महिला या ठिकाणी बसलेल्या आहेत. या ठिकाणी किटचं वाटप होत असताना कुठलीच व्यवस्था या ठिकाणी महिलांसाठी करण्यात आलेली नाही. ना स्वच्छतागृह आहे, ना पाण्याची व्यवस्था नाही. या ठिकाणी अशा पद्धतीनं महिला बसलेल्या आहेत. आपण बघू शकतो. किती वाजता आल्या काकू तुम्ही या ठिकाणी? आम्ही 5 वाजता बसून आलो. 5 वाजता बसून किती वाजता आल्या तुम्ही? आम्ही 6 वाजता. नंबर लागला नाही अजून? नाही, कुठल्या गावावरून आल्या तुम्ही? आम्ही अमरावतीची. आपण बघू शकतो अमरावती असेल किंवा ग्रामीण भाग. तुम्ही कुठून आल्या? मोर्शीवरून आली आहे. 6 वाजता आली आहे इथे. कशाने आल्या तुम्ही? आम्ही 2 व्हीलरने आले आहे. अजून नंबर लागला नाही? नाही, अजून नंबर लागला नाही. विदारक परिस्थिती आहे. राज्य सरकारच्या कामगार विभागाकडनं जे आहे ती बांधकाम कामगार करणाऱ्या महिलांना आणि पुरुषांना घरोपयोगी साहित्याच्या किटचं वाटप केलं जात असतं, परंतु हे किट नेताना मात्र मोठ्या प्रमाणावर त्यांचे हाल होत आहेत. कुठलीच पाण्याची व्यवस्था नाही, तालुक्याच्या ठिकाणी सेंटर नाही. अशा पद्धतीमध्ये 100 ते 150 किलोमीटरपासून मेळघाटापासून देखील काही महिला या ठिकाणी आल्या आणि रगरगत्या उन्हामध्ये त्यांना या ठिकाणी उभं राहावं लागतं. जर या विभागाने जे आहे ते तालुक्या स्तरावर जर अशा पद्धतीनं वाटपाचे केंद्र सुरू केले तर महिलांची आणि पुरुषांची अशा पद्धतीनं किटसाठी हेडसांड होणार नाही. कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, दाभा, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.